आफ्टर अ हेक्टिक शूट डे प्रोटीनेक्स हेच माझं कारण बॅकअप झालं म्हणजे दिवस संपत नाही. एकीकडे वर्कआउट तर एकीकडे शूटिंगचे करपावायला लागली सगळे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर फायनली आम्ही आता गावाला चाललो आहे. मीन्स जत्रेला चाललो आहे. मी, माझी बहीण, माझ्या दोन अजून बहीण आहेत. आम्ही चौघी, माझा भाऊ, माझी आजी, बस एवढेच जण. मम्मी येणार होते बट ब्रोडमुळं तिला नाही जमलं यायला, त्याच्यामुळे ती नाही येणार. तर आता रात्री 11 वाजले होते. आम्ही पॅकिंग करतो आता. उद्याच्याला निघायचं आहे आम्हाला. तर कपडे वगैरे काढले, आता बॅग काढले, बॅग झटकून घ्यायचे. मग ते झाल्यानंतर ना आता माझी बहीण पण आली. हे बघा दादा आमचा, बघा दाजी. आज गुरुपौर्णिमा होती, तसं केलंय. छान आवरलं होतं आज. तर आमचा दादा गेला होता बाहेर फिरायला, तसंच चालला आणि झोपून गेला. छोट्यात बसत असेल तर छोटी घे, ना तर मोठी घे. आदेश बघ, आजी मम्मा झोपी, त्याच्यात झोप झोप झोपा. झोपला. आता देवेनी तर पॅकिंग चालू, देवेनीची. ह्याला झोपवते आणि मग मी पण चालू करते. बाय, कंटिन्यू राहा. काय आता आम्ही निघलोय. अनुष्का, तू माझ्या ब्लॉग मध्ये असलं तोंड नाही लपवायचंय. बघा माझी आजी, देवेनी, माझा आजोबा, मम्मी ते आम्हाला सोडायला. आका कुठे आहे अगं? आकाला 10 वेळा झालं फोन लावते. छी. चला आता मी निघतो, कंटिन्यू राहा. गाईज आम्हाला सोडायला येते. इधर ग जरा ब्लॉग मला सगळं. येस, त्यापासून अजून नाही आल्या मम्मी. कोण? दोघी जणी बाबा लय उशीर लावून. आता पण नाहीये, जाऊन थांबले ते. सगळं झालं होतं. बघू 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 लागलं. अगं ते तुला पहिलंच लागलेलं ना, त्याच्यावरच निघलं ते. लय रस्ते लागलं. काय करू? गाईज आम्ही हॉटेलवरती थांबलो. आम्ही ह्यावेळेस खूप लवकर आलो. लय अखरीत लवकर आलो. चला आता जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला. एवढं धरण भरलंय, बापरे. आपण नदी बघ किती भरली बॅगतात. पळतच गेली. गाईज पोहोचलो आता आम्ही पिंपळनेर मध्ये. तर टमटम आले आमची. मी कुठं बसू? ठीक बसा पटापटा. याला पण तुला बसायला येईल का? ए निघितला नको 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 नाही. काय आमची राधा आली. ते आले अंजन. विष्णू भगवानाचे
बरं आहे का? तुला साडी दिली का उपमीना? साडी साडी पिवळं एक लाल. सारखं बघा माझ्या आजीची बहीण मी एक बरं आहेत का वा. मी सांगितलं होतं की मला साडी दिली म्हणून. या तिकडे मग. आहे का बाप्पा? आमचं घर गावाकडचं गाईज बरं आहेत का हो बघ असेल काय असंच गाव होतं आज. तर गाई आता आम्ही चाललोय गावामध्ये दुकानला कारण का आम्हाला भात बनवायचा आणि मी बनवणार आहे पुलाव भात तर त्याचं सामान आणायला चाललोय पुलाव पुलाव हे बघा बघा. किती छान आहे पण पावसामुळेच जरा मूड हा काहीच बिंडकुळी हो का आत कापलंय का चल गाईज हे बघा आता रिया जेवण बनवते इथं म्हणजे स्पेशली आमच्यासाठी आम्हाला गावाकडचं जेवण आवडत नाही ना त्यामुळे आणि आम्ही चुलीवर नाही तर गॅसवर करतोय बघा तर चुलीचा धूर नाही सर होत मला अरे मँगो the chef, the recipe, the material, mood off, 2 mood off, 3, 4 and me 5. हे आमच्या बहिणी आहेत गाईज एवढं चांगलं आहे ना असं ह्याचं वाटोळं केलंय ना आत्या भाऊनं तोडल्या काचा बरं तुला कोणी सांगितलं होती वाटल्या ते पागल हे तो मसाल्याचा डबा दे इकडे. पूर्ण बॉटम पासून त्याला हे करा खालनं वरपर्यंत हे कर. हॅलो. आमचं भात पूर्ण रेडी झालंय आणि इकडे मी कांदा हे काय करताय किती छान वाटतं सकाळ सकाळ पूजा करायला गाईज एक सीन झाले मी ब्रश दे एकदा चेक कर माझा ब्रश आहे का देव तू पण नाही ना टाकला एक ब्रश नाही आणला आता मी कोळशाने दात घासणार त्याच्याने दात घासणार मी ब्रशच नाही आणला हो मी आमच्या आजी चला इथं बघा धुणं चालू आहे तुटतच नाही पोरं नाही आधी तर गाईज आता आम्ही चाललो नाश्त्याला पोहे आणायला मला भाजलेली तर चुरचूर करायला लागले तर मी आणि राधीत चाललोय बापरे तर दुकानाला पण जायचं म्हणलं ना केवढं लांब जावं लागतं ना बघा आंबा 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 चला जाऊ तर नाश्ता वगैरे करू
आंघोळ वगैरे करू. आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना आवरू आणि मग जाऊ गावामध्ये फिरायला. मग आपण बघू तिकडं. चला गाईज आता आमचे पोहे चालू आहेत. आका करते बघा. थांबा दाखवते. बघा किती नटली. आता पोहे खाऊ आणि मग जाऊ गावात. ब्लॉक मध्ये अशी परती राहणार मी पारुशीत राहणार आहे. मग का बरं? मला इथलं पाणी नाही आवडत. आमच्या आजी आजोबा कसं बसले. आय आय असं कर. हा दिसते पण. कुठली बहिणी नाथाचं नाटक लागायचं. हा बहिणी नाथाच्या नाटकामध्ये ती त्याची बहिणी नाथाची बायको पार्वती का काय तिचं नाव आहे बघ, ती वाहती बघ असली फुलं. महादेवाच्या पिंडाला. हा महादेवाच्या पिंड्याला. वाव. किती छान फुल आहेत बघा दारामध्ये. पर्पल कलरचं का तिथं रेड कलरचं पण आहे. लय भारी फुलं पिंडीला आहे ती. गाई देवाला बकरं चढवलं बघा. आता इथं कापा कापा चालू आहे. चला गाईज आमच्या वेताळ साहेबांचं मंदिर हे बघा. हे बघा ते वेताळ साहेब आहेत. असं त्यांचं मंदिर आहे. आणि पूर्ण गाव पावसाने अख्खं चिखल केलं ना बघा. हे रक्त सकाळी तर सगळे कोंबडं कापले ते बघा. मुंडकं कोंबड्यांचं. आता आज रात्री त्यांचा छबिना निघतो. शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. लय मज्जा येते बघा तुम्ही. काही घ्यायचंय का अनुष्काला? काहीच घ्यायचंय. ए अनुष्का मुदा म्हणून आज होता ते बारकी पोरं. बघू वाव. त्यांच्याकडे 1000 मोगरा अनुष्का हे बघा काटे बघा काटे. हे बघा डायरेक्ट रक्त निघलं. बघू. लय डेंजर आहे तो. हक्का काटा दिसला. ये. त्यांनी तिथून जाऊन तोडून आणलं. हे बघा. मी वडापाव कधी कोणता आवडीने खात नाही. बट हा वडापाव मला इतका आवडलाय ना आमच्या इकडला. हे बघा सगळे खायला मला काढायचं ना. आमच्या पिल्याचं नवस आहे. हे बघा आता तो चालला देवाकडे. हे बघा घोडा वाहतोय. चांदीचा आहे ना. चांदीचा घोडा वाहणार आहे आता देवाला. कारण त्याचा नवस होता म्हणून. आता हे देवाला असंच घेऊन जाणार. तिथं स्वयंपाक चालू आहे. आई मी करू का भाकरी? का ग येते मला? हा नाही जमत म्हणते मला. लक्ष्मण इकडे पांढऱ्या पिशवीत देवाऱ्यावर बघ तिथल्या. हाय. हा
फेकू दे मला. गाईज आमच्या पिल्याच्या नावाचा भंडारा घेऊन चाललोय आम्ही. हॅलो गाईज, आमच्या इकडे वेदा साहेबांचं शबीर आहे आज. नाही ग. गुड मॉर्निंग गाईज. काय केलं पण काय आहे खायला? आज येताना माझ्या भावाने ब्रश आणला, मला पण रिटर्न मी हे तर उद्या कळसाने जाता घासते. छान वाटतं कळसाने जाता घासायला. हे झालं परत मग ब्रशने आणि तर गाईज आता आम्ही चाललो फोटो वगैरे काढायला रानामध्ये. आणि काल तर छबिना झाला. मी अशीच येणार आहे, आवडलं तर ठीक. आणि काल छबिना झालेला. आज गावाचं ते सगळं, आज कुस्ती वगैरे सगळं, खेळणी पाळणे सगळं आज भरतं. तर जाऊ आता. मी, देवेनी, हाका, राधा आणि अनुष्का चाललो आम्ही. बापरे, नंबर सांग लवकर. 93 अगं मराठीत सांग.
गाईज निघलो आता आम्ही हे बघा. चाललो घरी. चल हो पुढं. नाही भाऊ ओक बॅग आमची तर मी गावाला होते आम्ही चाललो. बाय बाय. काहीच बीच बाय बाय. बाय बाय मम्मी कशी करते. चला गाईज मम्मी सोबत स्वयंपाक करतोय बघा दादा. ए आदेश ऐ ओ कप नीट नीट दोन्ही हाताने मस्त दोन्ही हाताने हा नीट मळ. स्ट्रगल मला मला पीठ पटापटा. हा दे त्याला तो करतोय सरक. तोच हालायला लागलाय. तू का करतोय काय झालं